अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 27 ऑगस्ट मंगळवार। खरं तर आज असणारा मंगळवार हा श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा मंगळवार आहे। मंगळवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धनाची आवक वाढवण्यासाठी आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। फक्त एक मंगळवार दिव्यात ही एक वस्तू घाला। पुढचा मंगळवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील जे कठीण काम असेल ते झालं म्हणून समजा। इच्छा पूर्ण होण्यासाठी, अडलेलं जे काही काम असेल ते मार्गी लागण्यासाठी, घरामध्ये अखंड लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जी असेल, म्हणजे जे काही पैसा, सोनं, नाणं जे काही असेल त्यामध्ये स्थिरता आणण्यासाठी, म्हणजे प्राप्त लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी हा एक उपाय तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला लाभ देईल। बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप कष्ट करतो, घरातला प्रत्येक सदस्य मेहनत करत असतो। अगदी घरामध्ये 4 लोक आहेत, 4ही लोक काम करतात, कमावतात, पण तरी स्वतःचं घर होत नाही। स्वतःची इच्छा असते की आपली गाडी असावी, पण गाडी घेता येत नाही, कारण आपले जे नशीब आहेत ना ते आपल्याला साथ देत नाही। पण मंगळवारच्या या उपायाने, मंगळवारी जर ही एक वस्तू तुम्ही दिव्यात घातली आणि या दिशेला जर एक दिवा लावला तर तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल। तुमच्या नशिबात जे नसेल ना तेही तुम्हाला या एका उपायाने मिळून जाईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे जो मंगळवारी करायचा आहे। आज श्रावणातील शेवटचा चौथा मंगळवार आहे। बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, अत्यंत महत्त्वाचा योग आहे। प्रत्येकाने आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून करा। तुम्ही रेग्युलर जो कुठला दिवा लावताय देवघराच्या समोर, तुम्ही त्या दिव्यामध्ये हा उपाय केला तरीही चालेल। जर तुमची इच्छा असेल की आपण वेगळा दिवा लावावा तर तुम्ही वेगळा दिवा घेतलात आणि या उपायासाठी तुम्ही हा वेगळा दिवा लावलात तरीही चालेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा दिवा आपल्याला देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र किंवा टाक, माता लक्ष्मीचं जे अधिष्ठान असतं हे अधिष्ठान असेल त्याच्या समोर बरोबर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। दिवा जो लावणार आहात तो कुठलाही पंचधातूचा, मातीचा, कणकेचा कुठलाही चालेल, फक्त तो स्वच्छ आणि सुंदर असावा। सगळ्यात पहिले एक अशी प्लेट घ्यायची, छानपैकी छोटी मोठी जशी तुमचा दिवा मावेल अशी एक प्लेट घ्यायची। या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं, छोटंसं हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकाच्या खाली ह्रीम असं लिहायचं। ठीक आहे, आता समजा ही मी प्लेट घेतलेली आहे, येथे हळदी कुंकवाचं असं स्वस्तिक काढलं आणि त्याच्या खाली ह्रीम, ह्रीम, ठीक आहे, हे एक अक्षर जे लक्ष्मीला खेचून आणतं। हा मंत्र, हा स्तोत्र माता लक्ष्मीचा प्रिय स्तोत्र मानला जातो, म्हणून तुम्हाला स्वस्तिकाच्या खाली ह्रीम हे एक अक्षर काढायचं आहे आणि मग याच्यावरती तुम्हाला मुठभर पांढरे तीळ घालायचे आहे। सफेद तीळ, पांढऱ्या तिळीही म्हणतात किंवा पांढरे तीळही म्हणतात, हे मुठभर तीळ घालायचं आहे। बघा, जेव्हा तुम्ही लक्ष्मीच्या मोस्टली सेवा करता किंवा जेव्हाही तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवा करता, तुम्ही कधी लक्ष्मीच्या मंदिरात जा, तुम्हाला तिथे लावलेला जो दिवा असतो ना तो कधीही तिळांचा दिसेल, पांढऱ्या तिळांचा, कारण पांढरे तीळ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे असतात आणि माता लक्ष्मीला ते खेचून, म्हणजे माता लक्ष्मीला ते आकर्षित करतात। म्हणून आपल्याला हा जो आज मंगळवारचा दिवा लावायचा आहे तो पांढऱ्या तिळांवरती लावायचा आहे। एक मुठभर हे तीळ घालायचे आणि याच्यावरती हा जो दिवा आहे हा दिवा ठेवायचा। ठीक आहे, देवघरात लावलेला ऑलरेडी असेल तो उचलून ठेवा किंवा घरामधला कुठलाही असेल तो चालेल। आता त्याची जर मध्यभागी वात असेल ती ब्रह्मांडाकडे असेल आणि जर एकमुखी हा दिवा असेल तर त्याची वात जी आहे, वातीची दिशा जी आहे ती माता लक्ष्मीकडे तुम्हाला करायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या दिव्याला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, पांढऱ्या अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। हे सगळं अर्पण करून झालं की त्याच्यानंतर मेन उपाय, आपल्याला या उपायासाठी लागणारी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुरटी। आपल्याला मोजून 3 तुरटीचे खडे घ्यायचे, 3
मोठा खडा आहे तो तोडा, त्याचे 3 तुकडे केले तरीही चालतील, पण तुरटीचे 3 तुकडे तुम्हाला तयार करायचे आहेत. सगळ्यात पहिला तुकडा आपल्या उजव्या हातावर घ्यायचा आहे. या तुकड्यावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे, सुगंधी अत्तर. 1 चिमूटभर अत्तर लावा त्या खड्याला. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगा. कुलदेवीचं स्मरण करा आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे श्री सुक्तम आहे, हे तुम्ही संस्कृतमध्ये म्हटलात किंवा प्राकृतमध्ये म्हटलात तरीही चालेल. फक्त एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि हा तुरटीचा खडा त्या दिव्यात अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तुरटीचा खडा घ्यायचा, पुन्हा लक्ष्मीचं कुलदेवीचं स्मरण करायचं, इच्छा व्यक्त करायची, एक वेळा श्री सुक्तम म्हणून पुन्हा हा तुरटीचा खडा त्या दिव्यात अर्पण करायचा. तिसरा खडा घ्यायचा, पुन्हा सेम याच पद्धतीने. असे 3 तुरटीचे खडे एक एक करत अभिमंत्रित करायचे आहेत, श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि अभिमंत्रित करून हे तुरटीचे खडे तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत. आता या दिव्यामध्ये अजून तेल तूप घाला. आज मंगळवारची रात्रभर हा दिवा पेटता ठेवा, जेणेकरून हे तुरटीचे खडे जे दिव्यात घातलेले आहेत ते आजच्या रात्रीत विरघळतील. लक्षात ठेवा, ज्यांचे 3ही खडे तुरटीचे जे आहेत ते दिव्यामध्ये विरघळून जातील तर त्यांनी समजून जा की आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न, अडचणी, अडथळे दूर झाले. तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे, तर तुरटी ही नकारात्मकता आणि अडथळे, दारिद्र्य दूर करणारी आहे. जेव्हा तुम्ही लक्ष्मीचं स्मरण करून ही तुरटी दिव्यात अर्पण कराल, त्यातून घरात सकारात्मकता येईल. एक ज्याला म्हणतो ना की एक ऊर्जा तुमच्या घरात प्रकट होईल आणि ही ऊर्जा तुमच्या घरात सकारात्मकता आणेल, प्रसन्नता आणेल. शिवाय जशी ही तुरटी त्या दिव्यासोबत विरघळत जाईल, संपत जाईल, तसं घरातील दारिद्र्य, दुःख, क्लेश, अडचणी संपत जातील. आता ज्यांच्याही दिव्यातील 3ही तुरटीचे खडे विरघळतील त्यांनी समजून जा की सगळं दुःख, संकट सगळं काही नष्ट होत आहे, लक्ष्मीची कृपा आहे. ज्यांचे तुरटीचे खडे अर्धेच राहतील, म्हणजे ताई अर्धे विरघळले पण अर्धे तसेच राहिले, तर त्यांनी समजा की अर्धी दुःख, अर्धी संकट कुठेतरी आता समाप्त झालेली आहेत आणि अर्धी बाकी जी आहेत ती कुठेतरी नंतर होऊन जातील. पण ज्यांच्या दिव्यामध्ये एकही त्रुटीचा खडा विरघळलाच नाही, जसा ठेवलाय तसाच जर असेल तर थोडासा उशीर होईल किंवा मग तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. हा उपाय जो आहे तो तुम्हाला कमीत कमी 6 मंगळवार तरी करावा लागेल. ठीक आहे. ज्यांच्याही दिव्यातील त्रुटीचे खडे एकाच मंगळवारी विरघळून जातील त्यांनी पुन्हा करायची गरज नाही, पण ज्यांच्या दिव्यातून खडे अर्धे होतील तर त्यांनी 1-2 मंगळवार अजून करा आणि ज्यांच्या दिव्यातून त्रुटीचा खडा हळलाच नाही तर त्यांनी कमीत कमी 6 मंगळवार हा उपाय करा. कारण बघा, कुठलीही सेवा अशी असते की ती एकाला सिद्ध झाले तर दुसऱ्याला सिद्ध होईलच असं नाही. कधी कधी थोडासा वेळ लागतो, एकाला पटकन रिझल्ट येतो, एखाद्याला रिझल्ट यायला उशीर लागतो. सेवा करत राहायची, त्याचा मेवा हा नक्कीच भेटतो. फक्त मनापासून सेवा करणं महत्त्वाचं असतं. काहींचे दोष खूप मोठे असतात, त्यांना थोडा वेळ लागतो, काहींचे दोष थोडे कमी असतात, तर त्यांनी कुठलीही सेवा केली तर ती पटकन लागू पडते. सेवा करत राहायचं, कुठली सेवा कधी लाभ देईल सांगू शकत नाही. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. संकट, क्लेश, कलह दूर करणारा हा उपाय आहे. आवर्जून करा. आजच्या या श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा योग आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.